अनुसंधान करता तुम्हाला थांबवते याच विषयी बोलण्याकरता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय आंदोलन सुरू आहे आझाद मैदानात, राज्य सरकारच्या विरोधात 13वा घालत हे आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे मात्र नेहरू सेंटरमध्ये एक पॉवरफुल बैठक होत असल्याची बातमी सुद्धा समोर येतेय। शरद पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये ही गुप्त बैठक होतीये। या बैठकी संदर्भात असं म्हटलं जात आहे की मोठा काही निर्णय होऊ शकतो। एसटी संपात शरद पवार यांची उडी आहे, एसटी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे। काय पहिली प्रतिक्रिया? विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण जर पाहिलं तर एकीकडे सरकारचा 13वा घालत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावर पॉवरफुल बैठक सुद्धा होत असल्याचं कळतंय आणि या बैठकीमध्ये अनिल परब आणि शरद पवार यांच्यामध्ये ही गुप्त बैठक होत असल्याची बातमी आहे। असं म्हटलं जातंय काही मोठी घडामोड घडू शकते, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासारखी काही बातमी हाती येऊ शकते। काय पहिली प्रतिक्रिया आहे? एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूने निर्णय होणार असेल तर या पॉवरफुल बैठकीचं आम्ही स्वागतच करू, पवार साहेबांचे महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करू। पण ती बैठक पॉवरफुल सकारात्मक असावी, पॉवरफुल या बैठकीचं होऊ नये अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। कारण पवार साहेबांनीच जाऊन एसटीच्या अधिवेशनामध्ये विलीनीकरणाची भूमिका घेऊ आणि आपण पुढाकार घेऊ करतं त्या ठिकाणी जाहीर वक्तव्य केलं होतं। आणि मला वाटतं आता वडिलकीच्या नात्यानं या सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी जर अशा प्रकारच्या सकारात्मक भूमिकेच्या दृष्टीनं ती बैठक असेल तर निश्चितच स्वागतार्ह आहे। कारण रोज महाराष्ट्रामध्ये कर्मचारी आत्महत्या करतायत, त्या ठिकाणी प्रेशर खाली हृदयविकाराच्या झटक्यानं मरतायत, पोलिसांशी येताना जाताना डेपोमध्ये रोज संघर्ष होतोय, आझाद मैदानामध्ये पावसात भिजत त्या ठिकाणी बसतात। मला वाटतं शेवटी माणुसकी आहे की नाही, राजकारण आपण कशासाठी करतो, तर तशा प्रकारचा पवार साहेबांनी पॉवरफुल निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा। नक्कीच प्रवीण दरेकरजी, मात्र या सगळ्यामध्ये सातत्यानं आपण बघतोय की अगदी परिस्थिती चिघळत चाललेली आहे, इतकी वाईट परिस्थिती आलेली आणि असं असताना आता शरद पवारांनी या सगळ्यामध्ये ते सक्रिय झाले तसं एकूणच दिसते। थोडं आधी सक्रिय झाले असते कदाचित अनेकांचा जीव वाचवता आला असता किंवा लवकर तोडगा निघाला असता असं वाटतंय। जेव्हा संजय राऊत म्हणतात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत मोदी साहेबांनी अगोदर निर्णय घेतला असता तर शेकडोच्या शेतकऱ्यांचे जीव वाचले असते, मग आपल्याला लागू नाही का हे? तुम्ही जर हे आंदोलन झालं सुरू त्याच वेळेला जर निर्णय घेतला असतात तर त्यानंतर झालेल्या ज्या आत्महत्या आहेत, मृत्यू आहेत, त्या पापाच्या धनी तरी झाला नसतात ना। मला वाटतं आता तरी भविष्यात होणाऱ्या आत्महत्या असतील, भविष्यात असणारे या ठिकाणी मृत्यू असेल ते तर थांबवावेत ना। आम्ही आवाहन करतोय पण आज कर्मचारी ऐकायला तयार नाहीत। मग अशा वेळेला आपण प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय करण्यापेक्षा न्याय द्या ना त्यांना। आमचा अजिबात प्रतिष्ठेचा विषय नाही, आमचा अजिबात राजकीय विषय नाही। आणि माती भडकवायला चिथावणी द्यायला ते काय लहान बाळ आहेत का त्यांना काय अकला नाहीत? त्यांना समजतं ना आपलं हित आणि आपलं भविष्य कशाला येते। त्याच्यामुळे मला वाटतं शासनाने या ठिकाणी पवार साहेबांनी आता बैठक घेतली, त्याचं अंतिम निर्णयापर्यंत यावं अशी माझी त्यांना आग्रही विनंती राहील। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आता हे महाराष्ट्रातले सगळे मराठी तरुण आहेत, ग्रामीण शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आता अंतिम आपला शब्द त्या ठिकाणी वापरावा, निर्णय घ्यावा। आणि एवढे दिवस जे आज 13 दिवस झाले, आज 13वं घालतायत, असं त्यांना ते अशा प्रकारच्या आंदोलनापासून आता थांबवण्यासाठी निर्णय घ्यावा। नक्कीच प्रवीणजी, यात आपण बघतोय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार देखील बैठकीला हजर आहेत। याचा अर्थ विलिनीकरणासंदर्भात काही कदाचित खलबतं होतील आणि तशीच व्हावीत अशी एकूणच अपेक्षा, म्हणजे एकूणच एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या असतील असं वाटतंय। नाही, नक्कीच एसटी कर्मचारी तर त्या ठिकाणी आस लावू नये आणि उम्मीद पे दुनिया कायम रहती है। आज त्यांना आशा आहेत, आज उद्या परवा, आणि शेतकरी आंदोलनाने तर त्यांच्या आशा पल्लवित झालेत। कारण हा लोकशाही प्रधान देश आहे, जर शेतकऱ्यांना आंदोलन करून त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो
तर या ठिकाणी कामगार घटक हाही देशाचा महत्वाचा घटक आहे. त्यातच महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी हा त्या ठिकाणची वाहिनी राज्याची आहे. रक्तवाहिनी जशी असते तशी आज प्रवासाची ती महत्वाची वाहिनी आहे. नक्कीच जी. आणि बिचारे काय हाल अपेष्टा भोगतायत हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून हे आंदोलन लोकांनी अजूनही विरोध केला नाही ना. जी नक्कीच लोकांना तोडगा निघेल अशी आपण आशा करूया. खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी प्रवीणजी. थेट जाऊयात दिनेश दुखंडेमध्ये सहकारी या बैठकीवरती लक्ष ठेवून आहेत. दिनेश, आपण बघतोय महत्वाची बैठक, तिघांमध्ये गुप्त बैठक सुरू आहे. मात्र प्रश्न सगळ्यांना हाच पडलेला आहे की यातनं तोडगा नेमका काय निघणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देखील आहेत, त्यामुळे विलिनीकरणाविषयी काही कदाचित खलबत होत असतील असं वाटतंय काय कोणास दिनेश? जेव्हापासून हा प्रश्न चिघळलेला आहे, संप आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचं सुरू आहे, अनेक बैठका पार पडल्या. कर्मचाऱ्यांचे जे अनेक मुद्दे आहेत, मागण्या आहेत, प्रश्न आहेत, त्यात विलिनीकरण करण्यात यावं राज्य सरकारी सेवेमध्ये, ही मागणी वगळता काही महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या परिवहन मंत्र्यांनी चर्चेमध्ये सोडवलेल्या आहेत. त्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत. पण विलिनीकरणाचा प्रस्ताव अजूनही मान्य होत नाहीये. विलिनीकरण करण्यास राज्य सरकार अनुकूल नाही आहे. पण जर विलिनीकरण करण्याचा निर्णय वगळता जर आणखी काही तोडगा निघू शकतो का, जे एसटीवर जो दिवसागणिक बोजा पडतो आहे, कर्मचाऱ्यांची संख्या, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांना 7वा वेतन आयोग हवा आहे आणि अनेक ज्या अन्य सोयी सुविधा हव्या आहेत, त्या दृष्टीनं काही चर्चेमधून विलिनीकरण वगळता काही तोडगा निघू शकतो का, या बाबतीत शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं जात आहे. याआधी शरद पवारांची अनिल परब यांनी चर्चा केली होती. शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला, समाजकारणातला प्रदीर्घ असा अनुभव आहे. अनेक असे मुद्दे किंवा अनेक असे संप, अनेक आंदोलनं शरद पवार यांनी हाताळलेली आहेत. पण आता 10 दिवसांपासून हे कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. महाराष्ट्रातल्या विविध आगाराबाहेर आंदोलन सुरू आहेत आणि जसा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुद्दा आहे तसाच जनतेच्या सेवेचाही मुद्दा आहे. जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. हे लक्षात घेता 10 दिवसाहून अधिक कालावधी लोटला गेल्याने आता यावर खरंच मार्ग काढण्याची गरज आहे. भले आता सरकार काय निर्णय घेतं, विलिनीकरणाबाबतीत काय भूमिका असते, किती मोठा बोजा हा सरकारवर पडू शकतो, किंवा या महामंडळाला जर विलिनीकरण केलं तर अन्य महामंडळेही आपल्याला राज्य सरकारच्या सेवेत विलिनीकरण करा अशी मागणी करू शकतात. तर नेमका काय तोडगा काढता येऊ शकतो? पण बघा, अत्यंत संवेदनशील असा विषय, कारण 40हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या आतापर्यंत केलेल्या आहेत. हजारो कामगार हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. संपत मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले तरी ते निष्फळ ठरलेले आहेत. असं असताना एक खाजगीकरणाचाही विषय समोर येतो आहे. खाजगीकरणासाठी एक समिती नेमण्यासंदर्भातही हालचाली सुरू आहेत. समितीच्या माध्यमातून अहवाल येणार आहे आणि त्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेण्याची ही एकूण भूमिका आहे. आणि या खाजगीकरणालाही एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांची एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पुढे पर्याय देऊन किंवा त्यांची समजूत काढून त्यांना न दुखवता कशा पद्धतीनं यात तोडगा काढता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे रिलायन्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली आहे. जवळपास ते 10 दिवस रुग्णालयात उपचार घेत आहेत. असं असताना एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आज अर्थमंत्रीही आहेत, तसंच शरद पवार आहेत, परिवहन मंत्री स्वतः आहेत. तिघांमध्ये गेल्या 1.5 तासापासून ही बैठक सुरू आहे. त्यामुळे असं म्हणता येऊ शकतं की कदाचित काही मार्ग निघू शकतो. आज शरद पवार यांनी त्यांचे जे अन्य कार्यक्रम आहेत, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जी आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, आपण बघतोय एक गुप्त बैठक सध्या सुरू आहे शरद पवार, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये. ज्या प्रकारे हा संप चिघळलेला एसटी कर्मचाऱ्यांचा, तो देखील सुधीर भाऊ एकीकडे आपण बघतोय. काय वाटतं, या गुप्त बैठकीतनं काय निष्पन्न होईल आणि अर्थात दिलासा मोठा एसटी कर्मचाऱ्यांना मिळेल या बैठकीतनं असं वाटतंय सुधीर भाऊ? नाही, खरं तर या गुप्त बैठकीतून संपकरी एसटी कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने एखादा प्रस्ताव चर्चेला यावा, एखादा प्रस्ताव जन्माला यावा हीच अपेक्षा आहे. शेवटी एसटी कर्मचारी संपावर बसताना 2 भूमिका लक्षात घेतल्या पाहिजे. सन्माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या अधिवेशनात जाऊन हा शब्द दिला की ती तुमचे प्रश्न सोडवीन, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले. मी व्यक्तिगत अनिल साहेबांनी यातून तोडगा निघू शकतो.
एसटीच्या संदर्भातली जी काही बॅलन्सिंग तुम्ही नुकसानीची आहे हे सांगत आहात, त्याला आपल्याला काही गोष्टी जर केल्यात तर आपण एसटी कामगारांना न्याय देऊ शकतो. आता या गुप्त बैठकीमध्ये संपावर मार्ग काढायचा की संप मोडून काढायचा काय चर्चा आहे हे समजल्याशिवाय भाष्य करता येणार नाही. दोन भाग असू शकतात, एक की संप मोडून काढायचा यासाठी तिथे बसले आहेत, किंवा संपावर मार्ग काढायचा म्हणून. संपावर मार्ग निश्चितपणे निघू शकतो आणि मार्ग निघू शकतो यासाठीच काँग्रेस राष्ट्रवादींनी आपल्या शपथनाम्यामध्ये आश्वासन दिलं ना. हे तर झोपेत आश्वासन नाही आहे, जागतेपणी आहे. आणि हे आश्वासन अशा पक्षाने दिलं आहे की ज्यांचं 47 वर्ष 2 महिने 1 दिवस सरकार होतं, मंत्रीपद 20 25 वर्ष यांनी उपभोगली आहे. अशांनी जेव्हा आश्वासन दिलं तर आपण असं म्हणायचं का की हे नासमज आहे, यांना समजत नाही, ढ आहे आणि आश्वासन देऊन टाकलं? असं तर नाही आहे. त्यांनी शपथनाम्यामध्ये सुद्धा अतिशय जाहीरपणे शुद्धीवर राहून त्यांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने वेतन देऊ. त्यांनी तिथं भाषण दिलं की आम्ही स्वतः मी अर्थमंत्र्यांना सांभाळतो आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळावं. आता एवढं जर स्पष्ट आहे आणि हेही काही फार वर्षापूर्वीची गोष्ट नाही आहे की स्वातंत्र्याच्या पूर्व हे आश्वासन आहे. हे आश्वासन तर आत्ता दिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हट्ट करू नये, सत्तेचा मात करू नये, ताबडतोब प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अतिशय चांगल्या वातावरणामध्ये चर्चा करावी. आर्थिक चर्चा करायची असेल तर त्यासाठी सर्वांना बोलवावं आणि मग त्या दृष्टीने मार्ग काढावा. पण गुप्त बैठकीत जर चिडून टाकण्याचा विषय केला तर ते राज्यासाठी दुर्दैव असेल. जी सुधीर भाऊ, यात आपण बघितलं होतं की राज ठाकरे सारखे नेते देखील शरद पवारांना याच मुद्द्यावरती भेटलेले होते. अनिल परब यांनी देखील अगोदर भेट घेतलेली आहे शरद पवारांची. आणि हे सगळं होत असताना आता शरद पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे. एकूणच एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा एकूणच दबाव खूप आहे आणि त्याचाच हा परिणाम दिसतोय. नाही, निश्चितपणे कर्मचारी आता डू ऑर डाय, करा अथवा मरा या भावनेमधून हे आंदोलन करताय. खर तर त्यांना भीती दाखवण्यासाठी दडपशाहीचे सर्व प्रकार अवलंबले. काही लोकांना निलंबित केलं, रोजंदारी 200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली, काही लोकांना अटक करण्याची भीती दाखवली, मुंबईच्या आंदोलनात येणाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये बंद केलं. तर जे काही एखाद्या दडपशाही करणाऱ्या सरकारला शोभेल तशी दडपशाही केली. पण शेवटी एसटी कामगाराला ही गोष्ट माहिती आहे की जे नोकरी यापेक्षा जास्त महत्वाचं त्याचं पोट आहे, पोटाची भूक आहे, परिवार आहे, परिवाराची काळजी आहे. जर त्याला तुम्ही पोटाची भूकच संपत नसाल आणि नुसतं तत्वज्ञान सांगाल आणि मग शपथनाम्यामध्ये तुम्ही सांगाल खोटं बोलाल, दुसरीकडे तुम्ही जाऊन जाहीर भाषणातून त्यांच्या अधिवेशनात खोटं बोलाल, तर किती काळ तुमचा खोटेपणा सहन करायचा? जी सुधीर भाऊ, सगळ्यात मोठा प्रश्न की विलनीकरणाच्या दृष्टीनं काही खलबत होतील, काही पॉझिटिव्ह बातमी येईल अशी तुम्हाला आशा वाटते? नाही, शेवटी आशा निराशेच्या बाहेर मला एवढंच वाटतंय की ही आमची जबाबदारी आहे. प्रश्न आशा निराशेचा नाही, प्रश्न आहे मायबाप सरकारने आपल्या जनतेच्या प्रती असणारं जे दायित्व आहे त्यांना समर्पित भावनेने कार्य करावं. एकीकडे तुम्ही बेवड्यांसाठी आता साधारणतः 300% जो कर होता तो 150% आणला. तुम्ही वाईन प्रमोशन साठी राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे दिले. तुम्ही 23 डिसेंबर 2020 ला तुमचा कॅबिनेट क्रमांक 49 त्याच्यामध्ये तुम्ही लायसन धारकांना साधारणतः 404 कोटी रुपयाची सूट दिली. आता तुमच्याकडे बेवड्यांसाठी पैसे असेल आणि एसटी कामगारांसाठी पैसे नाही असं सांगाल तर मग हे आश्चर्यजनक आहे. हे सरकार समर्पित कोणाला समर्पित, घोष पार्टीमध्ये ड्रग सेवन करणाऱ्यांना समर्पित, सचिन वाझेला समर्पित, हे सरकार कुणाला समर्पित आहे? हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांना समर्पित पाहिजे, नशेडींना समर्पित असतात. नक्कीच सुधीर भाऊ, एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आणि तो म्हणजे मुख्यमंत्री आता जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी सुद्धा ऑपरेशनच्या अगोदर त्यांनी यावर काही तोडगा जर काढला असता आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन, शिष्टमंडळाची भेट घेऊन काही तोडगा निघाला असता तर जास्त बरं झालं असतं. पण आता एक काय नेमका संदेश जातो या सगळ्यातनं? कारण आता शरद पवारांनी यात उडी घेतलेली आहे आणि ते कुठेतरी तडजोड करण्याचा किंवा एखादा मार्ग त्यातनं काढण्याचा प्रयत्न करतायत. संदेश मात्र काय जातोय महाराष्ट्राला?
नाही, शेवटी उद्धव साहेबांच्या आरोग्याला मी पहिल्यांदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांचं आरोग्य उत्तम व्हावं. आमचे 30 वर्षाचे अतिशय निकटचे जुने आमचे माजी मित्र आहेत, त्यांची तब्येत चांगली व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना. उद्धवजी तर आता कोणाशी बोलूही शकत नाही आणि मी सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फोन केला तर माझ्या लक्षात आलं की ते आता सध्या कोणाशी बोलत नाहीये, एकाच रूम मध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून आता यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी माझी ही अपेक्षा नाही. पण शरद पवार साहेब जे नेहमी म्हणतात की मी जबरदस्तीने उद्धव साहेबांचा हातवरती केला आणि मुख्यमंत्री केला, तर ते जबरदस्ती करण्याचा अधिकार ज्यांना आहे मुख्यमंत्री पदासाठी, तर त्यांना हा प्रश्न सोडवण्याची जबरदस्ती करण्याचा निश्चितच अधिकार आहे. त्यांनी आता जर प्रश्न सोडवला तर त्याच्यात काही वावगं नाही आहे. शरद पवार साहेबांनी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवला तर अभिनंदनीय काम होईल आणि कोणत्याही पक्षाचे जे नेते असेल, मी जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलो तर मीही अभिनंदन करेन. शेवटी जेव्हा जेव्हा उत्तम काम होतं, आमची परंपरा राहिली आहे की उत्तम काम करणार सरकार कोणाचंही असो त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. जी नक्कीच सुधीर भाऊ, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि अमोल मिटकरी जी आपल्या सोबत आहेत. अमोलजी, आपण बघतोय एक गुप्त बैठक जी सध्या सुरू आहे शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये, एकूणच चिघळलेला संप आणि त्या पार्श्वभूमीवरची ही गुप्त बैठक, काय वाटते, काय होण्याची शक्यता, काहीतरी तोडगा जो आहे तो शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली निघेल असं वाटतंय? मध्यंतरी पवार साहेबांनी सुद्धा एका भाषणामध्ये सांगितलं होतं की एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि परब साहेब सुद्धा वारंवार भेटीसाठी जात आहेत. आणि आज जे माहिती पडलंय, पवार साहेब, अजितदादा आणि परब साहेब एकत्र येऊन नक्की त्याच्यामधून तोडगा निघणार. काल जानकरांनी पण सांगितलं होतं, महादेवराव जानकरांनी, की त्यांचं सरकार असताना सुद्धा विलिनीकरणाचा ते निर्णय घेऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे विलिनीकरणापेक्षा काही वेगळा मार्ग काढता येतो का हे देवेंद्र फडणवीसांनी पण त्या दिवशी सांगितलं होतं. मला असं वाटतं ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण असेल आणि पवार साहेब यामधून निश्चित काहीतरी चांगला तोडगा काढतील आणि एसटी कर्मचाऱ्यांना चांगला न्याय मिळेल. मात्र एक सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टीची लोकांनी याच्यात सहकार्य करावं. उगाच भडकावू तिथं आझाद मैदानावर भाषणं देऊन एसटी आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करू नये आणि एसटी आंदोलकांना भडकवू नये, कारण ते गोरगरीब लोक आहेत. भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना त्यामध्ये न्याय देण्यासाठी प्रामाणिक आम्हाला सहकार्य करावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र अमोल मिटकरीजी, आज या तिघांमध्ये बैठक होते, कदाचित मोठा निर्णय होऊही शकतो. मात्र हा तोडगा काढण्याचा निर्णय किंवा हा तोडगा काढण्याचा मुद्दा याआधी सुद्धा करता आला असता. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली याआधी सुद्धा संपावर लवकरात लवकर तोडगा निघू शकला असता, ते कदाचित अधिक चांगलं झालं असतं. नाही, पवार साहेब सकारात्मकच आहेत ना. आता सर्व मंत्र्यांचा, आता अजितदादा रोज त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, पण आता याच्यातूनही वेळ काढून साहेबांनी एकत्र केलेलंच आहे. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत साहेबांची भूमिका ही जशी शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका होती तशी राहिलेलीच आहे. त्याच्यामुळे याचा कोणीतरी राजकीय मिस मेसेज देण्याचा प्रयत्न करू नये. पवार साहेब आहेत, पवार साहेबांच्या नेतृत्वात हे महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगलं काम करते आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज निश्चितच मोठा निर्णय होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि पवार साहेब त्यामधून सकारात्मक तोडगा काढतील. नक्कीच. अमोलजी, सध्या आपण बघितलं एसटी कर्मचारी अगदी निलंबित केले तरी सुद्धा ते मागे हटायला अजिबात तयार नाहीयेत. आणि त्यात आपण बघितलं की आझाद मैदानातनं 12व 13व आणि आता त्यानंतर अनिल परबांच्या घरावरती आम्ही जाऊ असं देखील सांगितलं जातंय. प्रचंड दबाव आहे सध्या या सगळ्याचा. नाही, मी तेच म्हणतोय की विरोधी पक्षांनी जर सामंजस्याची भूमिका ठेवली तर ह्या घटना घडणार नाहीत. मात्र विरोधी पक्षातले काही नेते तिथे जाऊन काहीतरी भाषणं देऊन ज्या पद्धतीने हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा बळी माझा एसटी कर्मचारी पडू नये यासाठी वारंवार अनिल परब साहेब सुद्धा सांगतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या काही घटना घडतात त्या निश्चित चांगल्या नाही आहेत, महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाही आहेत. त्यांचं आंदोलन जे चालू आहे ते संविधानिक पद्धतीने सुरू आहे. काल सदाभाऊ खोत म्हणतात की 13व्या दिवसावर आम्ही सरकारचं 13वं घालू. म्हणजे तुम्ही टार्गेट काय दाखवताय की हे सरकारच एसटी कर्मचाऱ्यावर अन्याय करते. तुमचं सरकार मागच्या काळात असताना सुद्धा तुम्ही न्याय दिला नाही, हे स्वतः जानकरांनी आणि फडणवीस साहेबांनी कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सरकार न्याय देणार. पवार साहेब निश्चित चांगला निर्णय घेतील. अजितदादा तिथे बसलेले आहेत आणि परब साहेबांनी सगळ्यांची भेट घेतली, विरोधी पक्षाने त्यांची पण भेट घेतली. पण हे जे 2-4 लोक तिथे जाऊन हे करतायत ना, आंदोलनाचं श्रेय घेण्याचा,
मी एसटी कर्मचारी बांधवांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे तुमच्या आंदोलनात राजकीय लोक घुसलेत त्यांचा राजकीय फायदा आहे त्याच्यामध्ये, ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील. वाटतं कुठलंही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने संविधानिक पद्धतीने तुम्ही आंदोलन नक्कीच करा, तो तुम्हाला अधिकार आहे. मात्र काहीतरी तोडगा त्यातून निघाला पाहिजे, त्यासाठी आजची बैठक आहे आणि निश्चितच त्याच्यात न्याय भेटेल असा मला विश्वास आहे. नक्कीच अमोलजी, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. खूप धन्यवाद. आपण बघतोय महत्वाची बैठक जी आहे सध्या शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये सुरू आहे. गुप्त बैठक आहे, अर्थात त्यात नेमकी काय खलबतं होत आहेत आणि हा संप नेमका आता थांबवावा कसा, एक मोठं चॅलेंज सध्या महाविकास आघाडी सरकारच्या समोर आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे आता नेमका काय तोडगा आहे हे बघणं देखील अत्यंत गरजेचं. दिनेश दुखंडे माझा सहकारी आपल्या सोबत या बैठकीवरती लक्ष ठेवून आहे. दिनेश, महत्वाची बैठक 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लोटलेला आहे, मात्र तोडगा नेमका काय, सगळ्यात मोठा प्रश्न सध्या हाच आहे. काय असू शकतो आणि राजकीय वर्तुळात काय चर्चा? दिनेश. बघा, एसटी कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे, विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो सोडून अन्य मुद्दे हे चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. अन्य मागण्या किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ज्या सोडवल्या जाऊ शकतात, मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात. पण विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो मान्य करण्यास सरकार तयार नाही आहे आणि कदाचित त्यामधून एक सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता जवळपास 1.5 तासाहून अधिक कालावधी झालेला आहे या बैठकीला आणि चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे त्यांना थेट एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसंदर्भात बैठकांमध्ये चर्चा करून निर्णय घेता येत नाहीये. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकारही आहेत ते स्वतः या बैठकीसाठी आलेले आहेत आणि अनिल परबांशी त्यांची चर्चा सुरू आहे. अर्थमंत्रीही आहेत, कारण शेवटी अर्थमंत्र्यांकडूनच एखाद्या वेतन करार किंवा अन्य ज्या त्यांच्या आर्थिक मागण्या आहेत त्या जर मान्य करायच्या असतील तर किती राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडू शकतो, किती ताण पडू शकतो किंवा राज्य सरकारला आणखी काय काय करावं लागू शकतं या संदर्भात तो जो निर्णय आहे तो अर्थ विभागाला विश्वासात घेऊनच किंवा त्यांच्या संमतीनेच घ्यावा लागेल. त्यामुळे अजित पवारही आहेत, शरद पवारही आहेत आणि शरद पवार यांचा प्रदीर्घ असा राजकीय आणि सामाजिक अनुभव आहे. अशा पद्धतीची आंदोलन यापूर्वी त्यांनी हाताळलेली आहेत. वरळीतून जे अपडेट्स येतील त्याची तुमच्याकडनं माहिती घेऊच थेट जाणार आहोत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. सदावर्तेजी, तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आली असेल की 3 नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. कदाचित मोठा निर्णय येऊ शकतो एसटी संपाबाबतचा. काय तोडगा असू शकतो, काय नेमकं एसटी कर्मचाऱ्यांचं एकंदर आता म्हणणं आहे? तुम्हाला साध्या भाषेत महाराष्ट्राला सांगू इच्छितो, सामान्यपणे एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांना सांगू इच्छितो, भारताच्या न्यायव्यवस्थेतील जी प्रणाली आहे ती संविधानिक प्रणाली आहे आणि लिखित संविधान हे अन्यायकारी असू शकत नाही. हे बऱ्यापैकी समजून सांगण्यात 19 तारखेला जी बैठक झाली, लष्करी वकील गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, गुजर, आम्ही सगळे 20 म्हणजे कष्टकरी जे 92,000 लोकांचे प्रतिनिधी म्हणून गुणरत्नजी, जरा तुम्हाला थांबवतो. गोपीचंद पडळकरजी आपल्या सोबत आहेत. गोपीचंदजी, स्वागत आहे TV9 मध्ये. आता आपण बघतोय की शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांच्यामध्ये गुप्त बैठक सुरू आहे. एसटी संप कसा नेमका आता मिटवायचा याविषयी खलबतं सुरू आहेत. काय नेमक्या तुमच्या अपेक्षा आहेत, कारण या सगळ्याचं नेतृत्व तुम्ही करताय? नाही, मी नेतृत्व करत नाही. कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे आम्ही त्यांच्या सोबत आहे. कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला विलिनीकरण पाहिजे. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे अशी तीव्र भावना कर्मचाऱ्यांची आहे. बरं, पण गोपीचंदजी, यामध्ये विलिनीकरण सोडून जर एखादा तोडगा, एखादा उपाय जर समोर आणला गेला तर त्यासाठी एसटी कर्मचारी मग तयार होतील का? नाही, एसटी कर्मचाऱ्यांशी त्या विषयावर बोलावं लागेल. तसं मला त्यांच्याशी चर्चा न करता काही सांगता येणार नाही. तर नेमकं काय चाललंय, परमेश्वराने आज त्यांना सुट्टी द्यावी आणि एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली आज काढावा. कारण आता बरेच दिवस झाले एसटी बंद आहे. कर्मचारी आज मैदानावरती ठाण मांडून आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यात खूप लोकांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. त्यामुळे सरकारनं योग्य निर्णय घ्यावा. शरद पवार याच्यात एकूणच सक्रिय झालेत असं एकूणच गोपीचंदजी दिसतंय. त्यामुळे शरद पवार आता काय नेमक्या सूचना करतायत याच्यावरती सगळं अवलंबून असेल असं वाटतंय? नाहीत ना, त्यांचीच
संघटना आहे आणि संघटनेच्या भोवती हे एसटीचं सगळं राजकारण फिरतं. संघटना सरकारची हातमिळवणी करून या कर्मचाऱ्यांचा घात करत पहिल्यापासून आलेल्या आहेत. त्यामुळं त्यामध्ये त्यांचा मुख्य रोल आहे. जी गोपीचंद, आपल्या मते अजित पवार हे म्हणालेले होते की असं आंदोलन होत नसतं. खरं तर सरकारकडनं पण आणि आंदोलनकर्त्यांनी दोन दोन पावलं मागे जाणं हे फार गरजेचं असतं. या सगळ्यामध्ये आता जर काही उपाय सुचवला गेला या बैठकीनंतर तर 2 पावलं मागे एसटी कर्मचारी देखील जातील का? नाही, सरकारची अजून भूमिका स्पष्ट नाही. सरकार त्या विषयावरती काही बोलतच नाही. मागं गेलं पुढे गेलं अजून काही सरकारकडून झालंच नाही ना. सरकार काय भूमिका मांडते आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा करून आम्ही सांगू काय करायचं. जी गोपीचंदजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की नाहक अनेकांचे बळी आतापर्यंत गेलेले आहेत. अनेक आत्महत्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत. आता या ज्या गुप्त बैठका सुरू झालेल्या आहेत या जरा आधी केल्या असत्या तर हे सगळं थांबवता आलं असतं असं वाटतं. उशीर झाला खूप. नाही, खूप उशीर झाला. जवळपास 40च्या पुढे आता आत्महत्या झालेल्या आहेत. बरेच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. ते सगळे संसार उघड्यावरती पडलेले आहेत. एसटीच्या वतीनं एखादा अधिकारी तिथं त्यांची चौकशी करायला गेला नाही. परिवहन मंत्र्यांच्याकडून काही मदत घोषित झाली नाही. मुख्यमंत्र्यांचं काही सांत्वन पत्र सुद्धा नाही त्यांना. म्हणजे एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्याच्या नंतर जर तुम्ही काही बोलणार नसाल तर ही चांगली गोष्ट नाही महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ राज्यासाठी. गोपीचंद पडळकरजी, शरद पवार राज्यातले ज्येष्ठ नेते आता या मुद्द्यावर सक्रिय झालेले आहेत, बैठक घेत आहेत. त्यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय येऊ शकतो, काय अपेक्षा तुमच्या? नाही, त्यांना बरीच लवकर जाग आलेली आहे. आता मला वाटतं 15-20 दिवस झाले. एसटी संप 28 तारखेच्या मध्यरात्रीपासून चालू आहे आणि आज त्यांना वेळ मिळाला आहे. एसटी संप चालू झाल्याच्या नंतर सुद्धा 5-7 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना लवकर जाग आली आहे असंच म्हणायला पाहिजे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा ह्याच आहेत की जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. इतर राज्यामध्ये खूप पगारात तफावत आहे महाराष्ट्र आणि इतर राज्याच्या महामंडळामध्ये. कर्नाटक सारखं राज्याला यांच्यापेक्षा दुप्पट पगार आहे. इतर छोटी छोटी राज्य आहेत त्यांचं बेसिक मध्ये खूप तफावत आहे. आपल्याकडे 12,000 11,080 काहीतरी बेसिक आहे आणि बाकीच्या राज्यामध्ये 25,000 पासून 19,000 बेसिक आहे. म्हणजे या फार तफावत आहे. तर सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा इतकीच आमची मागणी. जी गोपीचंदजी, आपण बघितलं निलंबनाची कारवाई आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांवरती झाली, मात्र कर्मचारी काही या सगळ्याला झुकले नाहीत आणि त्याचाच प्रचंड दबाव जो आहे तो आता सरकारवरती महाविकास आघाडीवरती पडतोय असं एकूणच दिसतंय आणि त्यातनं मग आता ही सगळी खलबतं सुरू झाली. सरकारने सगळे प्रयोग करून बघितले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी. पहिल्यांदा संघटना यामध्ये उतरवल्या. संघटनाचे पुढारी प्रत्येक डेपोमध्ये त्या कर्मचाऱ्यांना त्रास करत होते, त्यांनाही ते घाबरले नाहीत. परत अधिकारी उतरवले, पोलीस प्रोटेक्शन उतरवलं, नंतर निलंबनाच्या नोटीस, सेवा समाप्तीच्या नोटीस, हायकोर्टामध्ये अवमान याचिका, नंतर आता परत शिवसेनेचे शिवसैनिकच दांडकी घेऊन सगळ्या डेपोमध्ये गेले. तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी या सरकारच्या कुठल्याही दबावाला भीक घातली नाही. त्यामुळे आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे की आता कर्मचारी आपल्या हाताबाहेर गेलेला आहे. आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे हे सगळं कर्मचाऱ्याच्या संघटितपणाला यश आलेलं आहे आणि आतापर्यंत ज्या संघटना कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करत होत्या त्या कर्मचाऱ्यांची सरकारला बरोबर हात मिळवणी करून घात करत होत्या हे सगळ्या आता महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना कळालंय. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना ना संघटनेवरती विश्वास आहे ना राज्य सरकारवरती विश्वास आहे. म्हणून त्यांना निर्णयच अपेक्षित आहे. पण मग आता आंदोलनाची नेमकी दिशा तीच राहणार आहे का? कारण आपण बघितलं की सदाभाऊ खोत देखील म्हणतात 13वा घालणार, मग त्याच्यानंतर 14व्या-15व्या दिवशी अनिल परबांच्या घरावरती थेट धडकणार. मग हे सगळं आंदोलन तसंच राहणार आहे सुरू की काय? हो, आज सरकारचा 13वा आज घालणार आहे आणि हे आंदोलन सुरूच राहील जोपर्यंत आंदोलनकर्त्याला न्याय मिळत नाही, एसटी कर्मचाऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. गोपीचंद पडळकरजी, सुवर्ण मध्य काय नेमका असू शकतो? तुमच्या मागण्या म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि सरकारचं म्हणणं काही सुवर्ण मध्य असू शकतो, निघू शकतो? नाही, याच्यावरती सरकारनं मध्य काढायचंय ना. कारण निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला कुठं आहे? आम्ही म्हणणं मांडू शकतो एसटी कर्मचाऱ्यांचं. निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा ते सरकारनं ठरवायचं आहे. त्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा आहे का नाही द्यायचा, द्यायचा आहे तर कसा द्यायचा आहे हे सरकारनं ठरवलं पाहिजे ना. सरकार त्यावर बोलायलाच तयार नाही. गोपीचंदजी, या संदर्भात आताची जी गुप्त बैठक चालली या गुप्त बैठकीनंतर शरद पवार यांच्या बरोबर समजा बैठकीला बोलवण्यात आलं तर तुम्ही सगळे जाल आणि काही तोडगा काढायचा प्रयत्न कराल?
नाही काय ते परिवहन मंत्री काय सांगतील त्या पद्धतीनं आमचं शिष्टमंडळ जाते की त्यांना भेटायला, काय अडचण नाही. चर्चेशिवाय मार्ग निघत नाही. आमची लोक भेटायला जातील कर्मचारी. बरं, पण या सगळ्यामध्ये आपण बघितलं फार उशीर झाला. मगाशी आपण ज्या प्रकारे बोललो, आता या गुप्त बैठका सुरू झालेल्या आहेत, त्याच्यानंतर तोडगा निघणार. मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये आहेत, तर तिथं उपचार घेत आहेत. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता शरद पवारांचीच भूमिका ही आता सगळ्यात महत्वाची मानायची का? नाही, तेच वाट बघत होते की हे आंदोलन कधी मोडतंय. हे आंदोलन कारण आतापर्यंत एसटी कर्मचारी घाबरत होता ना. 40-50 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व त्यांची संघटना करते, जी मान्यताप्राप्त संघटना आहे. सरकारची बोलणी करणं, सरकारची करार करणं, एसटी कर्मचाऱ्याला काय देणं काय न देणं, हे सगळं यांची संघटना करत होती. आणि त्यांना माहित आहे की संघटना मोडीत निघाली तर राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. दरवर्षी अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरदचंद्र पवार साहेब असतात आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये यांना आश्वासित करत असतात. त्यामुळे आता त्यांना सगळं विषय त्यांच्याकडेच केंद्रस्थानी मानून सगळं काम चालू राहतं. आता ते काय आता निर्णय घेतले बघूया आपल्याला बैठक झाल्यावर. गोपीचंद पडळकरजी, या सगळ्यात जानकरांचं एक वक्तव्य समोर आलेलं होतं की आमच्या काळात सुद्धा विलिनीकरण झालं नाही, सिस्टीम मध्ये असताना एक असतं आणि बाहेर असताना एक असतं. नाही, सरकारनं काय भूमिका घ्यायची, कर्मचाऱ्यांचं हे म्हणणं आहे आणि हे अतितीव्र आहे. याच्या अगोदर कधी 40 लोकांनी आत्महत्या एसटीच्या केल्या नव्हत्या. याच्या अगोदर कधी एसटीचे पगार 2-2, 3-3, 4-4 महिने लेट होत नव्हते. एसटीचा पगार करताना 1-2 आत्महत्याचा नैवेद्य सरकारला दाखवल्याशिवाय त्यांचा पगार होत नव्हता. याच्यावरती आता सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. याच्या अगोदर कधी विलिनीकरणाची भूमिका पुढे आली नव्हती. नक्कीच गोपीचंदजी, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. थेट जवळ देवेंद्र फडणवीस बोलतायत. मला असं वाटतं प्रमोदजी, गोपीनाथजी, याच्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राला राष्ट्रीय महामंत्री पदाचा एक मान मिळालेला आहे आणि त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. तर एसटी प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी आत्ता तरी काहीही बोलणं पसंत केलेलं नाही. तर महत्वाची अशी बैठक होते आहे मुंबईमध्ये. 1.5 तासापासून 3 महत्वाच्या नेत्यांमध्ये ही बैठक होती. आपण बघतो वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये शरद पवार अनिल परबांमध्ये बैठक सुरू आहे. अजित पवार देखील बैठकीला, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला उपस्थित आहेत. 3 नेत्यांमध्ये महत्वाची खलबतं. एसटी संपावर शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांच्यात खलबतं होत आहेत. 1.5 तासाहून अधिक काळापासून तिघांमध्ये बैठक सुरू आहे. तर एसटी संपामध्ये शरद पवारांनी देखील आता उडी घेतलेली आहे. त्यामुळे ते काय नेमका तोडगा काढतात बघावं लागेल. एसटी संपावरती शरद पवार कुठला तोडगा काढणार याकडे साऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एक पॉवरफुल बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होते आहे. 1.5 तासाहून जास्त काळ उलटलेला आहे. ही बैठक सुरू आहे. मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे असं समोर येते माहिती. तर याच संदर्भात आपण बोलणार आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी. सदावर्तेजी, तुम्ही मगाशी म्हणत होतात काय नेमकं या बैठकीतून अपेक्षा आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या, कारण बराच काळ झालेला आहे हा संप सुरू आहे. अर्थातच त्यांना या मुद्द्यावर तोडगा हवा आहे. त्यांचं म्हणणं मान्य केलं जाईल का सरकारकडून? पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मात्र आपण बघतोय 1.5 तासापेक्षा जास्त झालेली आहेत. दिनेश दुखांडे या सगळ्या बैठकीवरती लक्ष ठेवून, दिनेश आपण बघतोय सातत्यानं विरोधकांकडनं हे म्हटलं जातंय की या सगळ्यामध्ये इतका उशीर का लावला, इतक्या आत्महत्या एसटी कर्मचाऱ्यांनी करेपर्यंत सरकारनं का वाट बघितली. रिस्पॉन्स म्हणजे त्यांचं असं म्हणणं सगळे प्रयत्न करून झाले, निलंबनाच्या कारवाया झाल्या आणि हा संप कसा मोडीत काढता येईल याचा प्रयत्न सरकारनं केला. सामंजस्याची भूमिका घेतली नाही सरकारनं, असं सातत्यानं आरोप लागतोय. दिनेश, काय वाटतं आता तरी तोडगा निघावा? खरंच तोडगा निघणं यासाठी आवश्यक आहे, कारण एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहे, पण दुसरीकडे राज्यातल्या जनतेलाही या संपाचा त्रास होतोय. गेल्या 10हून अधिक दिवस झाले राज्यात एसटी बंद आहेत. आगाराबाहेर आंदोलनं सुरू आहेत. आझाद मैदान मुंबईत आंदोलन सुरू आहे आणि याची झळ सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकाला बसते आहे. त्यामुळे आता हा प्रश्न फार ताणला जाऊ नये. कारण सदाभाऊ खोत स्वतः आपल्या सोबत लाईव्ह आहेत. सदाभाऊ खोतजी, खूप स्वागत आहे TV9 मध्ये. पहिला प्रश्न माझा हाच आहे. आपण बघितलं शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांच्यामध्ये आता ही गुप्त बैठक सुरू आहे. काय नेमक्या अपेक्षा आहेत? काही तोडगा निघेल असं वाटतंय का? आणि जर हवा असेल तर काय अपेक्षा नेमकी?
काय आहे की शासन म्हणून शासनच्या स्तरावरती अर्थमंत्री असतील किंवा वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या चर्चा ह्या होतच असतात. निश्चितपणानं एक चांगला तोडगा निघावा, या एस टी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा. कारण 15-16 हजारामध्ये त्यांचं भागत नाही. दुसऱ्या बाजूला एस टीमध्ये असणारा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत आणि त्याचा फटका हा गोरगरीब या कर्मचाऱ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने बसत आहे. त्याचा पगार वेळेवरती होत नाही आणि जो पगार त्याला मिळतो तो दंडामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या पगारातनं कपात होत असते. खऱ्या अर्थाने ही खेड्यापाड्यातले लोक आहेत आणि ही जी काही लाल परी आहे ही आमची रक्तवाहिनी आहे. या लाल परीनं वर्धापासून कलाकारांच्या पासून विद्यार्थ्यांच्या पर्यंत शहराकडे घेऊन गेली असेल, खास खळग्यातनं ती पैपावण्याकडे आम्हाला घेऊन गेली असेल. या लाल परीवरती खरोखर या कामगारानं जीवापाड प्रेम केलंय, परंतु या सरकारला या कामगारांची दया यायला तयार नाही. 45 कामगार मिळाले तरी दया यायला तयार नाही. आज 13वा घातला. मृत झालेल्या कामगारांच्या धर्मपत्नी या ठिकाणी 13वा घालायला आल्या तरी या सरकारला दया नाही. 2-3 दिवस झालं पावसामध्ये माझ्या भगिनी असतील, लहान लेकरं असतील, या पावसामध्ये भिजत आहेत तरी कुणाला इथं दया नाही. रात्रीचं या ग्राउंडवरती यांनी उजेड सुद्धा आम्हाला दिला नाही. आणि एवढं क्रूर तुम्ही का वागताय? तुम्ही काहीतरी मार्ग काढा, न्याय द्या. ही हाक खऱ्या अर्थाने या आझाद मैदानावरून मी कामगाराच्या वतीनं या सरकारला करत आहे. नक्कीच सदाभाऊ खोतजी, यात शरद पवारांनी तर स्वतः लक्ष घातलेलं आहे. विलनीकरणाशिवाय एखादा उपाय जर त्यांनी सुचवला तर मग तो मान्य होणार आहे का? दोन पावलं कर्मचारी देखील मागे जाणार का? मग सर जी ती 2 बैठका झाल्या. पहिली बैठकीमध्ये तर त्यांनी आम्हाला जी काही वागणूक दिली ती एवढी वाईट वागणूक दिली की अशा वागणूक झोपडीतला रोजंदारीवरचा माणूस सुद्धा देणार नाही, अरे मुख प्राणी देणार नाही, एवढी वाईट वागणूक दिली. 2 बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आमच्याकडून त्यांनी आमचं काय मत आहे हे जाणून घेतलं. आम्ही सांगितलं आमचं अरे विलनीकरण झालं पाहिजे हे मत आहे, कामगारावरचा अन्याय दूर झाला पाहिजे हे मत आहे, पगार वाढला पाहिजे हे आमचं मत आहे, पगार वेळेत झाला पाहिजे हे आमचं मत आहे. पण आमचं ऐकून घेतलं पण त्यांच्याकडून मात्र प्रस्ताव आला नाही. फक्त आंदोलन मोडायसाठी भीती मात्र ते घालत राहिले. प्रस्ताव द्यायच्या ऐवजी निलंबन केलं, सेवा समाप्ती केली, शिवसैनिकांना डेपोमध्ये घुसवलं. अरे जो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे म्हणत होते हा गरिबाच्या पाठीशी उभा राहील, त्या शिवसैनिकाला गरिबाच्या पाठीवर काट्या वाढायला उभा केलं. म्हणजे या सगळ्या 13 दिवसामध्ये परिवहन मंत्र्यांनी जेवढा म्हणून या संपात फूट पाडता येईल तेवढा पाडण्याचा प्रयत्न केला. अरे आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाहीये. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकराला या गरीब कामगारांच्याकडून पावत्या फाडून त्यांच्या घामावर आम्हाला जगायचं नाहीये. त्यांच्या घामाचा मोबदला मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या लेकरा बाळांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुललं पाहिजे. हे स्वप्न घेऊन आम्ही या आझाद मैदानामध्ये बसलेलो आहे. जी सदाभाऊजी, आंदोलन तर तुम्ही सांगितलं होतं की आता 13वा घालताय, त्याच्यानंतर 14-15 दिवशी थेट आता परिवहन मंत्र्यांच्या घरावरती धडक देणार, सगळं सहकुटुंब सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन. आज ही गुप्त बैठक चालू आहे, मात्र तोडगा जर निघाला तर आंदोलनाची नेमकी दिशा हीच राहणार आहे का? त्याविषयी काय? सर जी, आपण सगळी मंडळी 13 दिवस झालं तुम्ही आमच्यासाठी जीवाचं रान सगळी मंडळी करत आहात. यांनी एखादा प्रस्ताव कोणता आहे तो मला माहित नाही. तो प्रस्ताव जर आमच्या समोर आला तर आम्ही आमच्या ह्या मायबाप कामगाराच्या समोर ठेवू, आम्ही विचार करू आणि निश्चितपणानं तो तोडगा योग्य आणि चांगला असला तर हे माझे मायबाप तो तोडगा स्वीकारतील. पण तुम्ही काय तोडगा देणार आहे हे ज्यावेळी आम्हाला समजेल त्यावेळी आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. सदाभाऊ खोतजी, खाजगीकरणाचा सुद्धा मध्यंतरी चर्चा होत होती किंवा तो एक पर्याय आहे असंही म्हटलं जात होतं. ज्या काही मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या त्या मागण्या मान्य करून एक सुवर्ण मध्य निघू शकतो का? आतापर्यंतच्या बैठकांमधून किंवा चर्चांमधून काय नेमकं तुम्हाला वाटतंय? सरकारच्या बाजूने काय किंवा कशा स्वरूपाचा प्रस्ताव असू शकतो? मी आतापर्यंत मॅडम सरकारच्या बाजूने कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. अधिकारी नुसते चर्चेला आले आणि निघून गेले. म्हणजे एका बाजूला चर्चा करायच्या नाही, चर्चा करतो अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या. आणि मी तुम्हाला सांगतो की खाजगीकरण म्हणजे हे काय, एखादा साखर कारखाना फुकावा
आणि सहकारीतला खाजगीकरण करावं असं आहे का? 250 पेक्षा जास्त डेपो आहेत, मालमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, 1 लाखापेक्षा कामगार आहे. तुम्हाला ही रक्तवाहिनी आहे आमची सगळी ग्रामीण भागातली आणि सामान्य जनतेची, लालपरी एसटी, याचं खाजगीकरण करता येणार नाही. या एसटीच्या माध्यमातून गोरगरिबांना खऱ्या अर्थानं उभा करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं गेलेलं आहे. अरे माझ्या विद्यार्थ्याचा जेवणाचा डबा सुद्धा या लालपरी शहरामध्ये घेऊन आलेला आहे. त्यामुळे गावागावड्यातला माझा शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, 12 बुलतेदाराचा पोरगा तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, PSI झाला, तो फक्त माझ्या या लालपरीमुळे झालेला आहे. हे आमचं वैभव आहे, याचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही आणि सरकारनं या पुढ्या सोडायचा धंदा बंद करावा. नक्कीच सदाभाऊ, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी आणि आशा हीच करूया आपण सगळ्यांनी की लवकरात लवकर या 3 नेत्यांची जी बैठक सुरू आहे काहीतरी एखादा सकारात्मक तोडगा निघावा. निश्चितच याच बातमीवर राहणार